नमस्कार, मी सौ सरला हिरेमठ। आपण कालच्या एपिसोडमध्ये रुद्रासंबंधीची माहिती घेत असताना पाहिलं आहे की वेदकालीन आपला जो प्राचीन वैदिक काळ आहे तो जवळजवळ 5000 वर्षापूर्वीचा आहे। म्हणजेच आपली ही शिव जे दैवत आहे ते हे फार प्राचीन आहे, परंतु त्याच्या स्वरूपामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होत गेलेला आहे। पूर्वीच्या काळामध्ये त्याला अघोरी किंवा थोडंसं रागिष्ट कोपिष्ट रुद्र म्हटलं जात असे, परंतु आज आपण पाहतो ह्याच रुद्राला शिव महादेव आणि अनेक अशा प्रकारच्या हजारो नावाने आपण त्यांचा उल्लेख करत असतो। तर मग हे स्वरूप कशा प्रकारे बदलत गेलं हे आपण काल थोड्याफार प्रमाणात पाहिलं होतं की हा जो श्रावण महिना आहे आपला, तर हा आषाढ महिन्यानंतर येतो। मग आपल्याला तर माहिती आहे आषाढ महिन्यामध्ये काय असतं की भयंकर खूप असा पाऊस असतो। म्हणजे पहिल्या काळात तर एवढा पाऊस असायचा, आम्ही पण लहानपणी तो पाऊस पाहिलेला आहे, परंतु आताच थोडं पावसाचं प्रमाण कमी होत गेलं आहे। आणि आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना येतो। या श्रावण महिन्यामध्ये या निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पती निर्माण होत असतात, त्याचबरोबर पाण्यामुळे थोडंसं म्हणजे वातावरणामध्ये जीवजंतूची देखील वाढ होत असते, रोगराई येत असते। तर त्यावेळी अशा या शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अशा या रुद्राला की त्यांना असं वाटायचं की हा जो एक पडणारा पाऊस आहे ती जी शक्ती आहे तिला ते थोडंसं रुद्राच्या स्वरूपामध्ये पाहिजे आणि म्हणायचे की तू फार बलाढ्य आहेस, तू शूरवीर आहेस, तुझे बाहू मजबूत आहेत आणि तू जेव्हा येतोस बरसतोस तेव्हा आमच्या पृथ्वीवर वातावरण खूप चांगलं होतं, परंतु आम्हाला सूर्याचं दर्शन, कारण त्या काळामध्ये सूर्याचं दर्शनसुद्धा घडणं अशक्य व्हायचं। अनेक अशा प्रकारचे जंगल असायचे आणि पाऊस खूप असायचा। तर मग या ठिकाणी ते असं म्हणायचे की तू आम्हाला काय कर की सूर्याचं दर्शन दे आणि आम्हाला आरोग्य दे, कारण जंतूमुळे साथीचे आजार वगैरे पसरायचे। तर त्या काळी जसे वैद्य वगैरे तर त्याला म्हणायचे की तू काय वनस्पतीचा तुला अभ्यास आहे, तू म्हणजे वैद्याचा तू वैद्य आहेस। म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा वैद्याकडे जातो तेव्हा आपले जे शारीरिक रोग असतात ते आपण बरे करतो। तर पूर्वीच्या काळामध्ये वनस्पतीनुसारच म्हणजे देऊन रोगाचे रोग बरे करत असत। म्हणूनच या म्हणजे रुद्राला या आपण पाहतो की हा जो काल आपण ग्रंथ पाहिला होता ऋग्वेद, या ऋग्वेदामध्ये आपण काल मंडल क्रमांक 1 मध्ये जे 114वे सूक्त आपण पाहिलं होतं आणि त्याची माहितीही घेतली होती। तर आज आपल्याला अशाच प्रकारे या ठिकाणी म्हणजे मंडल क्रमांक 2 म्हणजे एकंदर या वेदामध्ये 10 मंडल आहेत, तर पहिल्या आणि आता हा दुसऱ्या मंडलामध्ये 33वे सूक्त आणि त्याच्यामध्ये काही मंत्र आहेत। तर जास्तीत जास्त यांना 3 सूक्त आहेत आणि अनेक अशा प्रकारचे मंत्र ऋचा आहेत। तर आज आपण पाहूया की हे सूक्त म्हणजे कशा प्रकारचं असतं। तर हे संस्कृत भाषेमध्ये आहे। थोडंसं ती भाषा म्हणजे आपली सध्याची संस्कृत बोलण्याची भाषा आणि या वेदातली भाषा थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे कठीण आहे, म्हणून मग ते थोडंसं वाचताना पाहूया तुम्हाला पसंत पडतं का ते। तर या ठिकाणी या रुद्राला ते काय म्हणतात, या ओ भेषजा मरुतः सुचिनी या शंतमा वृष्णो या मयोभू यानी मनुर वृष्णीना पितानाह ताश संच योश्च रुद्रश्य वश्मी। तर हा जो रुद्र आहे या रुद्राला अशा प्रकारे या ऋग्वेद सारमध्ये आपण पाहतो याचा अर्थसहित आपल्याला दिलेला आहे। हा जो ग्रंथ आहे त्याला आपण म्हणजे ऋग्वेद सार म्हणतो आणि हे अनुवादासह म्हणजे विनोबा यांनी हे लिहिलेले आहे आणि त्याचा अनुवाद अच्युत देशपांडे यांनी केलेला आहे। तर या ग्रंथामध्ये विनोबानी की जे काही आपले ऋग्वेदातले जे सूक्त आहेत त्या सूक्ताचा त्यांनी अर्थसहित मराठीमध्ये दिलेला आहे। आपण कारण ही जी संस्कृत भाषा असल्यामुळं मलाही असं वाटायचं की वेदामध्ये ऋग्वेदामध्ये यजुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे ही फार उत्सुकता होती। मग या ठिकाणी अशा प्रकारच्या देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी जे एक प्रकारचे होम यज्ञ केले जात असत आणि त्यांच्यामध्ये त्यांची स्तुती केली जात असे, असं त्यांना वाटायचं की निसर्ग दत्त जी आपत्ती आहे ती काही आपल्याला या आपत्तीतून आपली सुटका कोण करणार। तर ह्या 5000 वर्षापूर्वी
जेव्हा हे लोक असं म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आपण पाहतो, आत्ता तरी पावसाचं प्रमाण कमी आहे, परंतु त्या काळामध्ये आषाढ महिन्यामध्ये भरपूर पाऊस असायचा. आपण म्हणतो त्याला म्हणजे आषाढातल्या ज्या पाऊस असतो तो कधीही न थांबणारा असतो. त्यामुळे थोडंसं सूर्यप्रकाशाचं किंवा सूर्याचं दर्शनही त्या लोकांना होत नसे. मग ते आर्य म्हणायचे की अरे तू फार बलाढ्य आहेस, तू खूप शूर वगैरे आहेस, तू योद्धा आहेस, परंतु तू आम्हाला काय कर की या सूर्या देवतेचं आम्हाला दर्शन घडवून आण. आणि त्या पावसामुळे काय व्हायचं, घनदाट अशा प्रकारचे जंगलही त्या काळात होते. आणि या जंगलामुळं काय व्हायचं की जी वनस्पती होती तर त्या वनस्पती ही आपण पाहतो की आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असे जे औषध उपचार असते पहिल्या काळामध्ये वनस्पतीचाच वापर होता. आजही आपण पाहतो की आयुर्वेदामध्ये वनस्पतीपासूनच औषध गोळ्या केल्या जातात. आणि मग हा जो आपला म्हणजे शिव आहे तर त्याला वैद्याचा वैद्य म्हटले जात असे, म्हणजे हा श्रेष्ठ वैद्य होता. आपण पाहतो की आपलं परळी वैजनाथ हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर श्री प्रभू वैद्यनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. आपण काय म्हणतो वैद्यनाथ किंवा वैद्यनाथ म्हणजे तो वैद्याचा तो वैद्य आहे. आणि मी माझ्या लहानपणी ऐकलेलं आहे की ह्या परळी वैजनाथाच्या मंदिरमध्ये, कारण आपण जे आजारी लोक असतो की त्यांनासुद्धा त्याच्या तीर्थाने किंवा अंगाऱ्याने या ठिकाणी गुण येतो. तर काही काही असाध्य असे रोगी असणारे लोक काही महिने या मंदिरमध्ये राहून म्हणजे न बरे होणारे रोग देखील त्यांचे बरे झालेले आहेत. अशा प्रकारे हा वैद्याचा वैद्य आहे प्रभू वैद्यनाथ. या प्रभू वैद्यनाथाला या श्रावण महिन्यामध्ये तुम्हा आम्हाला सर्वांना त्यांची कृपा हो, आपलं सर्वांचंही आरोग्य सुखमय चांगल्या प्रकारचं जाऊ असं मलाही वाटतं. आणि हा आपण प्रभूचा आशीर्वाद घेऊया. तर या निमित्ताने आपल्याला माहिती होईल की त्यांना शिवाला कोणकोणत्या नावाने संबोधले जात असे. तर मग याला कपर्दिनी म्हटलं जात असे. तो भुऱ्या आणि सोनेरी रंगाचा अशा प्रकारचा त्याचं वर्णन रुद्राचं केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की हा जो रुद्र आहे तो कशा प्रकारचा आहे तर त्याचे वर्णन या ठिकाणी ऋग्वेदामध्ये केलेले आहे. त्याला मरुताचा पिता म्हटले जात असे. मरुत कोण आहे, अशाच प्रकारची एक देवता आहे. आणि म्हणून ह्या मरुताचा पिता म्हणजे कोण तर या ठिकाणी रुद्र आहे. तर तू आम्हाला म्हणजे प्रसन्न हो, मरुतालाही प्रसन्न हो. आणि म्हणूनच जसं एखादा व्यक्ती पित्याला आपल्या प्रेमाने जाऊन तिच्यासमोर काही मागणं मागतं आणि ते मंजूर करतं, तशा प्रकारे हे लोक म्हणतात की आम्हाला तू तुझा म्हणजे पितृवत आम्हाला समज आणि आमच्यावर तू अशा प्रकारचे म्हणजे आशीर्वाद दे. आणि हे जे काही संकट येणार आहे आमच्यावर तर ते संकट दूर कर, आम्हाला शतायुष्य कर, आमचे नातवंड पतरुंड आमच्या नात्यांना देखील दीर्घायुष्य कर. आणि तू काय आहेस, बलवान आहेस, शूर आहेस आणि तू या ठिकाणी सर्वांनाच तू आपल्या म्हणजे स्वबळावर तुझ्या त्या कर्तृत्वावर आम्हाला यातून पार पाड असं त्यांचं मत होतं. तसेच ते आकाशात जे काळे निळे ढग दिसायचे आणि त्यालाच ते काय म्हणायचे की जी वीज चमकायची तिला कपर्दिनी असे म्हटले जात असे. म्हणजेच जटा जूटधारी असे देखील रुद्राला म्हणले जात असे. वर्षा ऋतूत शक्ती अधिक क्रियाशील होते. अनेक औषधी वनस्पती रोगदायक जंतूची निर्मिती होते. यातूनच आपण आपली या रुद्राकडून एक आरोग्य मिळवा अशी आपण हे करू शकतो, प्रार्थना करू शकतो. तसेच त्याला वृषभही म्हटले आहे. वृषभ म्हणजे काय, तो वृष्टी करणारा आणि अत्याधिक प्रजनन शक्ती असलेला असा हा वृषभाचा अर्थ आहे. तसेच त्यांना ऋग्वेदात रुद्रास केशी आणि मुनी असेही म्हटले आहे. मग ऋग्वेदामध्ये या रुद्राला बलवान आहेस, श्रेष्ठ आहेस आणि तू काय कर, आम्हाला ऐश्वर्य दे, आम्हाला या ठिकाणी संपत्ती दे. आणि म्हणून आम्ही तुझ्याबद्दल अनेक अशा प्रकारची सुक्त प्रार्थना करतो आहोत. आम्ही तुला यज्ञामध्ये हव्य देत आहोत, तरी तू आम्हाला प्रसन्न हो. आणि अशा प्रकारे हे जे रुद्र आहे तर नंतरचे आता आपण पुढच्या यजुर्वेदामध्ये याच रुद्राला म्हणजे हे जे उग्र स्वरूप होतं किंवा जो यांचा म्हणजे मध्यम देवता म्हणून जे रुद्राला किंवा शिवाला स्वरूप प्राप्त होतं ते पुढे चालून आपल्या पुढच्या यजुर्वेदामध्ये तसेच त्याबरोबर सामवेदामध्ये
रुद्राला कोणकोणत्या नावाने संबोधले जात असे आणि त्यांना कोणकोणती सुक्त होते ते पाहूया। तर हा श्रावण महिना तुम्हा आम्हाला आरोग्यदायी जाऊ हीच प्रभूचरणी म्हणजे वैद्यनाथ प्रभूच्या चरणी हीच माझी प्रार्थना। धन्यवाद। आवडेल का तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये देखील अशीच आपण माहिती घेऊया। थँक्यू।